शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप येणार, मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य. जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दिसतील, शिरसाटांचा दावा. जयंत पाटील कधी कधी बोलून दाखवतात. जयंत पाटलांच्या बोलण्यातून आजकाल नाराजी दिसतेय. विजय वडेट्टीवार यांची जयंत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादीमधील विधान परिषदेच्या एका जागेसाठी झिशान सिद्दीकींचं नाव आघाडीवर. वरिष्ठ नेत्यांची झिशान यांना संधी देण्याची इच्छा, मात्र पक्षातून झिशान यांच्या नावाला विरोध असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सादर केली एजंटची ऑडिओ क्लिप. परिणय फुकेच्या पुराव्यासह आरोपांमुळे मोठी खळबळ. गडचिरोलीच्या राईस मिल्स कार्यालयातल्या एजंटचा प्रताप. कोणत्याही राजकीय पक्षांचे नेते आणि एजंट तसंच गैरफायदा घेणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, मंत्री योगेश कदम यांचं आश्वासन. हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, कदमांचा इशारा. परिणय फुके हे सत्ताधाऱ्यांचेच आमदार आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी. हसन मुश्रीफ यांची विधानसभेमध्ये प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार झाल्याचा परिणय फुकेंच्या आरोपावरती प्रतिक्रिया. मल्हार सर्टिफिकेशनच्या नावाचं मार्तंड देवस्थानचं मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते यांच्याकडून स्वागत, तर विश्वस्त राजेंद्र खेडकर यांच्याकडून विरोध. जेजुरीमधल्या ग्रामस्थांचाही मटण सर्टिफिकेशनला मल्हार नाव देण्यास विरोध. मल्हार सर्टिफिकेशनच्या मुद्द्यावरून जेजुरी ग्रामस्थ आक्रमक. जेजुरीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी. शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये जनआंदोलन केलं जाणार. हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं 17 मार्च रोजी या मोर्चाचं आयोजन. कोल्हापुरात 2 गटात हाणामारी. महापुरुषांचा अवमान करणारी पोस्ट टॅग केल्याच्या कारणामधून हाणामारी झाल्याची माहिती. पोलिसांकडून जमावाला पांगवून पथसंचलन. पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील केरकचरा जाळून पर्यावरणपूरक होळी केली साजरी. नैसर्गिक रंगांचा वापर करत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी घेतली शपथ. विठ्ठल मूर्तीवरती रासायनिक लेपनाला धार्मिक संघटनांकडून विरोध. मूर्तीची पुन्हा झीज होऊ लागल्यानं शासनानं तज्ज्ञांना पाठवून निर्णय घेण्याची धार्मिक संघटनांची मागणी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच. मोशीमध्ये 2 गटात वाद. 3 दुचाकींची आणि एका 4 चाकी वाहनाची 10 ते 15 जणांकडून तोडफोड. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यामधल्या खराडी भागामध्ये टोळक्याचा हॉटेलमध्ये धुडगूस. हॉटेल मालकाला बेदम मारहाण. 3 ते 4 जणांकडून हॉटेलची तोडफोड. टोळक्याचा पोलिसांकडून शोध सुरू. सांगलीच्या शिराळामधील भुईकोट किल्ल्यावरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 7000 स्क्वेअर फुटांची रांगोळी. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या निमित्तानं रेखाटण्यात आली होती रांगोळी. बीड पोलिसांनी घेतली सतीश भोसले उर्फ खोक्याची ट्रान्झिट रिमांड. खोक्याला अटक केल्यावरती त्याच्याकडे सापडले 60,000 रुपये. प्रयागराजहून अयोध्येकडे पळण्याचा खोक्याचा होता प्रयत्न. बीड म्हणजे सापाचं बीड झालंय. रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड. खिंडकरनं ज्यांच्या गाडीवरती हल्ला केला त्या ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांचा गंभीर आरोप. धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण. तरुणाला अमानुष मारहाण केल्या प्रकरणामध्ये दादा खिंडकरवरती गुन्हा दाखल. बीडमध्ये पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनाव काढून केवळ नावच ठेवण्याचा निर्णय. बीडमधील वाढलेला जातीय तणाव कमी करण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा निर्णय. धाराशिव जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना विनापरवानगी जमण्यास, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई. धाराशिवमधील वाशिममध्ये आता भाजपतील गडबाजी चव्हाट्यावरती. नगरसेवकांच्या 2 गटात हाणामारी. नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्याच्या कारणामधून हाणामारी. धाराशिवच्या सिरसावमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था. जीर्ण इमारतीमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन घेतायत शिक्षणाचे धडे. इमारतीची दुरुस्ती करण्याची होते मागणी.
हिंगोली जिल्ह्यामधल्या आखाडा बाळापूर दगडफेक प्रकरणामध्ये परस्पर तक्रारीवरून 200 जणांवरती गुन्हे दाखल, आरोपींचा शोध सुरू, पोलीस बंदोबस्त कायम. हिंगोलीचं औंढा नागनाथ संस्थान भ्रष्ट कारभार करत असल्याची तहसीलदारांकडे तक्रार, माजी विश्वस्तांनी तक्रार केली, चौकशीची मागणी. धनंजय मुंडेंचा आजचा परळीचा दौरा रद्द, मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदाच ते परळीत जाणार होते, मात्र अचानक त्यांचा परळीचा दौरा रद्द. अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवावा की नाही या संदर्भात हायकोर्टानं निकाल राखून ठेवला. एन्काउंटरची चौकशी करणाऱ्या समितीला सरकार मुदतवाढ देण्याच्या विचारात, विशेष सरकारी वकिलांची हायकोर्टात माहिती. विरार येथे जळालेल्या उत्तरपत्रिके प्रकरणामध्ये संबंधित शिक्षक आणि प्राचार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांची माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती वाहतूक मंद गतीनं, बोरघाटाच्या दरम्यान मालवाहू ट्रकला आग लागल्यानं वाहतूक झालेली होती विस्कळीत. गर्दीच्या वेळी घाटकोपर ते अंधेरी मेट्रो मार्गावरती 3.25 मिनिटाला एक मेट्रो चालवण्याचं मेट्रो 1चं नियोजन आणि त्यामुळे 20,000 अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकणार. वरळी कोळीवाड्यामधल्या पारंपरिक होळीमध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून साऊंड सिस्टम वापरण्यास पोलिसांची मनाई, कोळी बांधवांनी व्यक्त केली होती नाराजी. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. होळीच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवून कोळीवाड्यातल्या उत्सवावरती विरजण घालण्याचं काम सुरू, आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट. पर्यावरणाची एवढी काळजी असेल तर गढूळ पाण्यामध्ये डुबकी का? संजय राऊतांचा सवाल. हरित लवादाचा अहवाल असतानाही गटार गंगेमध्ये लाखो कोटी रुपये खर्च, कोट्यवधी लोकांना गटार गंगेमध्ये डुबकी का मारायला लावली? होळीला निर्बंध, पीओपी मूर्तींवरती बंदी, यावरूनही संजय राऊतांची सरकारवर टीका. होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवरती वसई विरार पोलीस सतर्क, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात, सीसीटीव्हीद्वारेही देखरेख ठेवण्यात येणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शाळेच्या पहिल्याच दिवशी 100 शाळांना भेट देणार. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबवणार 100 शाळांना भेटी देण्याचा उपक्रम. इयत्ता 1ली ते 4थीची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार, मात्र कडक ऊन पाहता याला शिक्षक संघटनांचा विरोध, संघटनेकडून वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.